हॅलो फ्रेंड्स, राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवतो आहे अख्खा नूडल्स. तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा. चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर मस्त असं चटपटीत असे हे आपले अख्खा नूडल्स घरच्या घरी तुम्ही नक्कीच करू शकता. तर मी हे दुकानातून विकत आणलेले आणि इथे उकळायला पाणी ठेवलेलं. त्यानंतर जे नूडल्स आहेत ते त्याच्यामध्ये वाफलायला ठेवून दिलं आणि छान असं वाफलून घेतलेलं आहे. आणि वाफल्यानंतर त्याला तेल लावून ते मोकळ्या केलेल्या आहेत. त्यानंतर कांदा, टॅमॅटो, मिरची आणि लसूण हे सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे. ढोबळी मिरची आणि तेल कढई ठेवलेली आहे आणि छान असं हे परतून कढईमध्ये घेतलं. परतून घेतल्यानंतर अख्खा नूडल्सचं तेल लावून मोकळं करून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण नूडल्सचं घालून गेलं आणि छान असं परतून घेतलं त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर आपण सोया सॉस आणि त्यानंतर टॅमॅटो केचप हे त्याच्यामध्ये घालून घेतलं आणि छान असं हे गाजरसुद्धा घेतलेलं आहे, ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये परतून घेतलेलं आहे आणि छान मोकळ्या केलेल्या त्याच्यामध्ये अख्खा नूडल्स घालून घेतलं आणि छान असं आलटून पलटून घेतलं आणि ते आपलं झालं अख्खा नूडल्स तयार. चटपटीत असं अख्खा नूडल्स तयार झालं. तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही घरच्या घरी करून पहा आणि मस्त चटपटीत अख्खा नूडल्स खा. तर कशी वाटली रेसिपी? थँक्यू सो मच.